नवी मुंबई महानगरपालिका संचलित माध्यमिक शाळा क्रमांक 112 करावे नवी मुंबईमध्ये मी आपली विज्ञान शिक्षिका सुमन सायमोते हार्दिक स्वागत करते। मुलांनो, आपण इयत्ता 9वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान मधील प्रकरण पहिले गतीचे नियम या पाठाचा अभ्यास करत आहोत। मागील काही व्हिडिओजमध्ये आपण गतीचे नियम या पाठामध्ये गती म्हणजे काय, याचबरोबर विस्थापन आणि अंतर, चाल आणि वेग या संज्ञा अभ्यासल्या। चाल आणि दिशा यांचा वेगावर कसा परिणाम होतो हे अभ्यासले। याशिवाय त्वरण म्हणजे काय, एकसमान गती आणि नैकसमान गती म्हणजे काय, त्वरणाचे 3 प्रकार धनत्वरण, ऋणत्वरण आणि शून्यत्वरण यांचा अभ्यास केला। या व्हिडिओमध्ये आपण एकसमान गतीसाठी काही आलेख आपण अभ्यासणार आहोत। सुरुवातीला एकसमान गतीसाठी अंतर काल आलेख। तर खालील सारणीत एका गाडीने ठराविक वेळेमध्ये कापलेली अंतरे दिली आहेत। त्यानुसार काल x अक्षावर आणि अंतर y अक्षावर घेऊन आपण जर आलेख काढला तर तो आपल्याला असा दिसेल। अंतर आणि काल यामधील समानुपाती संबंध आलेखाच्या साहाय्याने स्पष्ट होतो का? बघा, आपल्याला अंतर दिसत आहे। इथे आपल्याला x अक्षावर कालावधी आणि y अक्षावर अंतर दिसत आहे आणि त्या मापानुसार दिलेल्या मापानुसार जर आपण आलेख काढला तर आपल्याला सगळे बिंदू एका रेषेमध्ये दिसत आहेत। यावरून अंतर आणि काल यांच्यामध्ये समानुपाती म्हणजे समसंबंध असल्याचं दिसून येतं। म्हणजे अंतर वाढल्यानंतर कालावधी वाढलेला आपल्याला दिसेल किंवा कालावधी जसा जसा वाढतो तसं अंतर वाढल्याचं आपल्याला दिसून येतं। यालाच एकसमान गती असे म्हणतात। आपण एकसमान गतीची व्याख्या पाहिली होती। वस्तूने जर समान कालावधीत समान अंतर कापले तर तिच्या गतीला एकसमान गती म्हणतात। इथे आपल्याला समान कालावधीत समान अंतर कापल्याचे आलेखावरून स्पष्ट होते। आता या अंतरकाल आलेखाचा उपयोग का सांगता येईल, तर ठराविक वेळेस वस्तूचे स्थान काढण्यासाठी। म्हणजे या एकसमान गतीवरून आपण आता 80 सेकंदानंतर 70 सेकंदानंतरचा कालावधी अंतर काढलेला आहे। याच्यावरून आपण 80 सेकंदानंतर ते कोणत्या स्थानावर असेल हे आपण सांगू शकतो। ठराविक वेळेस वस्तूची चाल किती असेल हे सांगू शकतो आणि त्या वस्तूचे सरासरी त्वरण काय असेल हेही आपण या आलेखाचा उपयोग करून सांगू शकतो। यानंतर आपण नैकसमान गतीसाठी अंतर आणि काल आलेख काय असेल हे पाहणार आहोत। नैकसमान गती म्हणजे समान कालावधीत वस्तू जर समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिला नैकसमान गती म्हणतात। आलेखामध्ये जर आपण इथे पाहिलं, कालावधी आणि अंतर x आणि y अक्षावर आपण घेतलेला आहे, तर आपल्याला इथे एकसमान गतीप्रमाणे एक सरळ रेषा दिसत नाही, आपल्याला थोडीशी वक्र रेषा दिसत आहे। याचा अर्थ इथे नैकसमान गती आहे। म्हणजेच अंतरानुसार कालानुसार अंतरात नैकसमान बदल होतो, म्हणजे इथे नैकसमान गती आहे। एकसमान गती आणि नैकसमान गतीच्या आलेखामध्ये तुम्हाला काय नेमका फरक दिसून आला, तर एकसमान गतीमध्ये आपल्याला मिळणारा आलेख हा एका सरळ रेषेमध्ये मिळाला आणि तोच नैकसमान गतीमध्ये आपल्याला मिळणारा आलेख हा वक्र रेषा मिळतो। म्हणजे हा बदल आपल्याला दिसून येतो। जरा डोके चालवा। वरील 2 आलेखावरून काय निष्कर्ष सांगता येईल? आपल्याला 2 आलेख दिले होते, एकसमान गतीचा आलेख आणि नैकसमान गतीचा आलेख। यावरून आपण एकसमान गती आणि नैकसमान गतीची व्याख्या स्पष्ट करू शकतो। समान कालावधीत वस्तू समान अंतर कापत असेल तर तिला एकसमान गती म्हणतात, जो आलेख आपल्याला पहिल्या आलेखामध्ये मिळाला होता। आणि वस्तू जर समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिला नैकसमान गती म्हणतात। हा आपल्याला दुसऱ्या आलेखामध्ये मिळाला। एकसमान गती करता वेग आणि काल आलेख। आपण मागे अंतर आणि काल आलेख पाहिला होता, आता आपण वेग आणि काल यांचा आलेख पाहणार आहोत। एक रेल्वे गाडी
समान वेगाने प्रमाण प्रति तास 60 किमी वेगाने 5 तास सातत्याने गतिमान आहे। आपल्याला आलेखामध्ये दिसत आहे 60 किलोमीटर। वाय अक्षावर जर आपण बघितलं तर 60च्या समोर सरळ रेषा दिसत आहे। याचा अर्थ तिचा वेग वाढलेला किंवा कमी झालेला नाही, तर ती 60 किमी वेगाने म्हणजे सरळ रेषात धावत आहे। रेल्वेने 2 ते 4 तासांच्या दरम्यान कापलेले अंतर कसे काढता येईल? 2 ते 4 तासांच्या दरम्यान रेल्वे गाडीने कापलेल्या अंतराचा व आकृतीतील एका चौकोनाच्या क्षेत्रफळाचा संबंध आहे का? बघा, रेल्वेने 2 ते 4 तासांच्या दरम्यान कापलेले अंतर कसं काढता येईल? एक्स अक्षावर आपल्याला कालावधी दिसतोय। 2 तास जिथं सी नाव दिलेलं आहे आणि 4 तास जिथे डी नाव दिलेलं आहे। वस्तू एका तासामध्ये किती अंतर कापते? 60 किमी पर मीटर, 7 किलोमीटर। आणि 2 तासामध्ये तिने कापलेलं अंतर विचारलेलं आहे। 2 ते 4 तास म्हणजे 2 तास, म्हणजेच 60 गुणिले 2 केल्यानंतर आपल्याला 120 किलोमीटर वेग त्याचा मिळतो। म्हणजे त्या रेल्वेने 2 ते 4 तासांच्या दरम्यान कापलेले अंतर हे 120 किलोमीटर असेल। आता दुसरा प्रश्न त्यांनी विचारला आहे, 2 ते 4 तासांच्या दरम्यान रेल्वे गाडीने कापलेल्या अंतराचा आणि आकृतीतील एका चौकोनाच्या क्षेत्रफळाचा संबंध आहे का? आता आकृतीतील चौकोन जर आपण बघितला तर कोणता चौकोन दिसतोय? चौकोन ABCD हा चौकोन दिसतोय आपल्याला। हा चौकोन कोणत्या प्रकारचा आहे? हा चौकोन आपल्याला आयत दिसतोय, चारी कोन काटकोन, समोरासमोरील बाजू एकरूप। मग आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय सांगता येईल? आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी। आकृतीमध्ये आपण जर लांबी पाहिली तर लांबी AC आणि BD आहेत, म्हणजे लांबी आपल्याला 60 किलोमीटर मिळेल। आणि जर आपण त्याची रुंदी पाहिली तर 2 ते 4 तास याच्या दरम्यान म्हणजे 2 ते 3, 3 ते 4 असे 2 तास मिळतील। म्हणजे लांबी गुणिले रुंदी केलं तर 60 गुणिले 2 120 किलोमीटर तास असं आपल्याला वेग मिळेल। याचाच अर्थ 2 ते 4 तासांच्या दरम्यान रेल्वे गाडीने कापलेल्या अंतराचा आणि आकृतीतील एका चौकोनाच्या क्षेत्रफळाचा संबंध आहे हे आपल्या लक्षात येतं। हे दोन्ही समान मिळतं आपल्याला। इथे गाडीचे त्वरण किती आहे? बघा, तिसरा प्रश्न आहे, गाडीचे त्वरण किती आहे? आता त्वरणाची व्याख्या काय सांगितली आपण? वेळेच्या संदर्भात वेगात होणारा बदल। आता वेगात किती बदल झालेला आहे? सुरुवातीचा वेग त्याचा 60 होता आणि अंतिम वेग सुद्धा 60 आहे, म्हणजे 60 वजा 60 0। वेगामध्ये 0 बदल झालेला आहे। याचाच अर्थ गाडीचे त्वरण आपल्याला 0 मिळेल। आता एक समान त्वरणित गती करता वेग आणि काल यांचा आलेख। आपण नैक समान गतीसाठी अंतर काल आलेख पाहिला, एक समान गतीसाठी अंतर काल आलेख पाहिला, त्यानंतर एक समान गती करता आपण वेग आणि काल यांचा आलेख पाहिला। आता आपण एक समान त्वरणित गतीसाठी वेग आणि काल यांचा आलेख पाहूया। इथे आपल्याला एक तक्ता दिसतोय, कालावधी आणि वेग। कालावधी बघा 0, 5, 10, 15, 20, 25, 30, 35 असा एक्स अक्षावर दिलेला आहे आणि वेग आपण वाय अक्षावर घेतलेला आहे 8, 16, 24, 32। जर आपण याचा आलेख काढला तर आपल्याला एक सरळ रेषा दिसते, म्हणजे ठराविक कालावधीत वेगामध्ये आपल्याला समान बदल झालेला दिसतो। हा वेग त्वरणित असून त्वरण एक समान आहे। त्वरणित गती आपण शिकलेलो आहोत। हा वेग कसा आहे? त्वरणित आहे, म्हणजे वेगामध्ये समान बदल दिसतो। म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये समान कालावधीत वेगामध्ये जर समान बदल होत असेल तर त्याला आपण एक समान त्वरण म्हणतो। आता इथे आपल्याला त्वरणित गती दिसत आहे, कालावधी दरम्यान वेग बदल दिसतो आहे, म्हणून याला आपण त्वरणित गती म्हणतो। प्रत्येक 5 मिनिटात वेगात किती बदल होताना दिसतोय आपल्याला? बघा, पहिल्या 5 मिनिटात 8, दुसऱ्या 5 मिनिटानंतर 16, परत 5 मिनिटं झाली की 24, म्हणजे प्रत्येक 5, 8, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, प्रत्येक 5 मिनिटानंतर सेकंदानंतर आपल्याला
वेगामध्ये समान बदल झालेला दिसत आहे. 8:8च्या पटीमध्ये बदल झालेला दिसत आहे. सर्व एक समान त्वरणित गती करता वेग काल आलेख हा सरळ रेषा असतो. इथे दिसतोय एक समान त्वरणित गती, म्हणजे जर एक समान गतीचा आपण जसा आलेख पाहिला तसाच एक समान त्वरणित गतीमध्ये सुद्धा वेग आणि काल यांचा आलेख काढला तर आपल्याला सरळ रेषाच मिळते. आणि याच्या उलट जर आपण नैक समान त्वरणित गतीसाठी वेग आणि आलेख जर काढला तर कोणत्याही वेळेनुसार त्याच्या त्वरणामध्ये बदल होऊ शकतो किंवा त्याचा आकार बदलू शकतो. वरील आलेखावरून आपल्याला काय समजतं? ठराविक कालावधीमध्ये वेगात समान बदल होतो आणि हा त्वरणित बदल असून त्वरण एक समान आहे. दुसरा, सर्व एक समान त्वरणित गतीसाठी वेग काल आलेख हा सरळ रेषा दर्शवतो. तिसरा, एक समान त्वरणित गती करता वेग काल आलेख वेळेनुसार त्वरणात होणाऱ्या बदलानुसार कोणत्याही प्रकारचा असू शकतो. वक्र रेषा कोणत्याही प्रकारची असू शकते. आता 10 ते 20 सेकंदाच्या दरम्यानचे अंतर आपण सरासरी वेग वापरून काढू शकतो. बघा, सरासरी वेग 10 ते 20 सेकंदामध्ये, 10 सेकंदामध्ये त्या गाडीचा वेग होता 16, 20 सेकंदामध्ये त्या गाडीचा वेग होता 32. मग त्यांचा सरासरी वेग किती असेल? 16 + 32 / 2 म्हणजे वेग आला 24. आणि कालावधी किती आहे? 10 ते 20 सेकंदामध्ये कालावधी 10 सेकंद असतो. म्हणजेच अंतर बरोबर वेग गुणिले वेळ या सूत्रानुसार 24 × 10 240 मीटर. म्हणजे आपण या सूत्रावरून त्या वेग काल आलेखावरून त्या दोन वस्तूंमधील अंतर आपण काढू शकतो. मुलांनो, म्हणजे आज आपण काय काय शिकलो? तर एक समान गतीसाठी अंतरकाल आलेख सरळ असतो. नैक समान गतीसाठी अंतरकाल आलेख वक्ररेषा येतो. एक समान गती करता वेग आणि काल आलेख सरळ असतो, ज्यामध्ये त्वरण 0 असते. एक समान त्वरणित गती करता वेग आणि काल आलेख कसा असतो याचा अभ्यास केला. आता याचाच वापर करून पुढील व्हिडिओमध्ये आपण आलेख पद्धतीने गतिविषयक समीकरणे अभ्यासणार आहोत. धन्यवाद.